ठीक आहे, चालू करू. तर आजचा आपला टॉपिक आहे डिस्टन्स रिले. डिस्टन्स रिलीज काय नाही बघा, हे एकदम म्हणजे सोपा पार्ट आहे हा. काय अवघड नाही, काय ह्यात अवघड करायची पण काय गरज नाही. ओके, तर डिस्टन्स रिले म्हणजे काय? तर समजा आता ही अशी ट्रान्समिशन लाईन आहे. ओके, आणि इथं मी एक रिले लावलाय. हा म्हणजे आता इथं नसतो, इथं ब्रेकर असणार आहे आणि तो ट्रान्समिशन लाईन मॉनिटर करायला इथं रिले. पण आता समजून घ्या इथं रिले असा. ठीक आहे, आता काय होत असते बघा, असा करंट फ्लो व्हायला लागलाय. ओके, या बसचं व्होल्टेज आहे आणि हा करंट आहे. ठीक आहे, आणि ह्या ट्रान्समिशन लाईन्स ची ही एवढी लेंथ आहे, ही एवढी लेंथ आहे एल. ओके, ही ट्रान्समिशन लाईनची लेंथ. आता काय होते यामध्ये, तर आपण ट्रान्समिशन लाईनचा पर युनिट लेंथ इम्पिडन्स कॅल्क्युलेट करत असतो. ठीक आहे, आता ट्रान्समिशन लाईनची लेंथ किती असते, समजा आपण असं घेऊ, एक 50 किलोमीटर आहे, 50 किलोमीटर आहे. ठीक आहे, 50 किलोमीटर म्हणल्यावर ही कुठं आली, किती कोणत्या ह्याच्यात आली? शॉर्ट, मीडियम, लॉंग? मीडियम. ते काय व्होल्टेज आहे का लेंथ आहे? काय सांग? हा हा, करेक्ट. लक्षात आलं का? म्हणजे लेस दॅन 80 किलोमीटर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. ठीक आहे, 80 to 160 किंवा 240 असं म्हटलेलं आहे, ती मीडियम ट्रान्समिशन लाईन आहे. आणि अबव 160 किंवा 240 हे लॉंग ट्रान्समिशन लाईन आहे. ओके, आणि तुम्ही जे म्हणत होता ते व्होल्टेज आहे केव्ही मध्ये. तर ही शॉर्ट ट्रान्समिशन लाईन घेतली. बरं ठीक आहे, शॉर्ट तुम्हाला वाटलं शॉर्ट का घेतली, अजून मोठी घेऊया आपण. ठीक आहे, किती घेऊया? 200 घेऊया, जसं तुम्हाला वाटेल तसं. 200 किलोमीटर. ओके, 200 किलोमीटर घेतली. चला, ठीक आहे, मीडियम आणि लॉंगच्या थ्रेशोल्ड वर घेतली. आणि या ट्रान्समिशन लाईनचा म्हणजे 1 किलोमीटरचा रेजिस्टन्स किंवा इम्पिडन्स असं म्हणू. इम्पिडन्स पर किलोमीटर, इम्पिडन्स पर किलोमीटर 1 ओहम आहे. ठीक आहे, इम्पिडन्स पर किलोमीटर 1 ओहम म्हणजे टोटल इम्पिडन्स किती झाला? झेड टोटल किती झाला? हा 200 ओहम. हा काय झालं? 200 ओहम. ओके, झेड टोटल. आता ह्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत बघा. आता हा, आता काय होते बघा याच्यामध्ये, समजा ह्या ट्रान्समिशन लाईनला कंटिन्युअसली मॉनिटरिंग करत असत. आणि ह्या ट्रान्समिशन लाईनचं कंटिन्युअस मॉनिटरिंग म्हणजे काय मॉनिटरिंग केलं जाते, तर त्याचा व्होल्टेज आणि करंट, त्याचं व्होल्टेज आणि करंट, आणि इनडायरेक्टली ऍक्च्युअली तो इम्पिडन्सच मॉनिटर केला जातो. आता काय असतं बघा ह्याच्यात, समजा या ट्रान्समिशन लाईन मधून फ्लो होणारा करंट, एक आपण आपल्याला सोपे नंबर्स घ्यायचे त्या दृष्टीने घेऊ आपण. ओके, काय घेऊया पॅरामीटर? 200 ओहम म्हणजे आपण असं घेऊ 1000 व्होल्ट. ठीक आहे, 1000 व्होल्ट आणि
5 एम्पियर नॉर्मल करंट. ठीक आहे. व्होल्टेज 1000 व्होल्ट आहे आणि हा नॉर्मल करंट. ठीक आहे. किंवा मॅक्सिमम करंट. ह्यातच मी तुम्हाला अजून एक कन्सेप्ट सांगतो ह्याच डिस्कशन मध्ये. मॅक्सिमम करंट घेतलाय ट्रान्समिशन लाईन मधून मॅक्सिमम करंट फ्लो होणारा काय 5 एम्पियर. ओके. आता बघा काय झालं मग. झेड जर आपण काढला याचा झेड जर काढला तर तो किती येतो 1000/5 किती आला हा 200 ओहम. बरोबर. हा झेड ट्रान्समिशन लाईनचा आला एवढं. आता बघा फॉल्ट झाल्यावर काय होते. फॉल्टी कंडिशन मध्ये काय होते. समजा इथं कुठेतरी फॉल्ट झाला. ओके. हा फॉल्ट झाल्यावर करंट वाढतोय. बरोबर. आणि समजा किती झाला तो करंट. समजा 10 एम्पियर झाला. इथला फॉल्ट करंट वाढला आणि 10 एम्पियर करंट गेला. ओके. आता 10 एम्पियर करंट गेला. फॉल्ट झाल्यावर करंट वाढणार. यातला एवढा इम्पिडन्स कमी झाला. हा एवढी ट्रान्समिशन लाईन गेली त्यातली. आता काय आलं बघा मग 1000 डिवायडेड बाय 10. 1000 डिवायडेड बाय 10 म्हणजे किती आलं हे 100 ओहम. 100 ओहम म्हणजे आता फॉल्ट झालेलं तेवढ्या लाईन मध्ये काय दिसायला आपल्याला 100 ओहम इम्पिडन्स दिसायला. आता ह्याच्यावरून तुम्ही किलोमीटर सांगू शकताय. मला सांगा 200 किलोमीटर लाईन आहे. 200 किलोमीटर लाईनचा टोटल इम्पिडन्स 200 ओहम आहे. आता तुम्ही यामध्ये फॉल्टी कंडिशन मध्ये तुमचा इम्पिडन्स किती आला 100 ओहम. म्हणजे तुम्ही एक प्रिडिक्शन लावू शकता ना की 100 ओहम वर फॉल्ट झालाय. बरोबर. 100 ओहम वर फॉल्ट झाला म्हणजे कुठे येणार इथं कुठं तर मध्ये येणार या पॉइंटला जिथं 100 ओहम म्हणजे पर किलोमीटर इम्पिडन्स त्याचा 1 ओहम आहे. म्हणजेच 100 किलोमीटरवर फॉल्ट झालाय. असा फॉल्ट डिटेक्ट केला जातो. म्हणून हे जे डायरेक्ट डिस्टन्स रिले हे काय करतात अशा पद्धतीने डिस्टन्स आपल्याला सांगतात. फॉल्ट झाला की त्या फॉल्ट पॉइंट पर्यंत डिस्टन्स सांगतात. ओके. हे असं. आणि कसं असतं बघा जसं आपण जवळ जाऊ जसं जो सोर्स फीड करणार आहे 1000 व्होल्टचा सोर्स जो फीड करणार आहे त्याच्या जसं जवळ जाऊ ना तसं फॉल्ट करंट वाढत जातोय. हे आपल्याला माहिती आहे. आपण बघितलेलं आहे. जितकं लांब असेल सोर्स पासून जितका फॉल्ट लांब असेल ठीक आहे तितका फॉल्ट करंट कमी असतो. म्हणजे इथं जर फॉल्ट झाला समजा या पॉइंटला फॉल्ट झाला तर करंट किती असणार आहे एक 8 एम्पियर असणार आहे. ओके. 8 एम्पियर किंवा 7 एम्पियर ठीक आहे 8 एम्पियर घेऊ लिहिलाय आता आपण 8 एम्पियर घेऊ. ठीक आहे. मग तुम्हाला बघा हा जो पॉइंट आहे हा फॉल्ट पॉइंट आहे F2 हा झाला F1. तर तुम्हाला सरळ डिस्टन्स काढता येते. मग 1000 डिवायडेड बाय 8 मग किती येणार बघा हे 125 ओहम. आणि 125 ओहम आला तर ह्याचाच अर्थ किती किलोमीटर आलं कारण पर किलोमीटर इम्पिडन्स आपला 1 ओहम आहे. म्हणजेच किलोमीटर किती आलं 125 किलोमीटरवर फॉल्ट झाला हे तुम्ही सांगू शकताय अशा पद्धतीने. ठीक आहे. हे असतं. आणि समजा जवळ झाला फॉल्ट एकदम जवळ झाला आणि इथनं जवळ झाल्यानंतर किती समजा एक 20 एम्पियर करंट फ्लो व्हायला लागला. 20 एम्पियर नॉर्मल मॅक्सिमम करंट 5 एम्पियर आहे. 4 टाइम्स करंट फ्लो व्हायला लागला 4 टाइम्स. ठीक आहे. तर बघा किती येणार मग इथं 1000 डिवायडेड बाय 20 किती येणार 50 किलोमीटरवर म्हणजे 50 ओहम येणार पहिला. आणि त्याच्यावरून तुम्ही सांगणार 50 ओहम आलंय याचा अर्थ 50 किलोमीटरवर फॉल्ट आहे. आता हे का सांगू शकता तुम्ही
कारण पर किलोमीटर इम्पिडन्स किती आहे लाईनचा 1. ठीक ठीक आहे. म्हणून याच्यावरून काय आलं 50 किलोमीटर हा तुमचा फॉल्ट पॉइंट आला. ओके, अशा पद्धतीने हे लक्षात आलं. आता बघा प्रॉब्लेम काय होतोय. एक ह्यात मोठा प्रॉब्लेम आहे ह्याच्यात. आता समजा हे तुम्ही असं फॉल्टचा सिनारिओ तुम्ही प्रत्येक पॉइंटला विचार करून तुम्ही तुमचा रिले सेट केला. ओके, आता समजा इथं जो लोड लावलाय, आता लोड लावलेला करंट जास्त घ्यायला लागला. ठीक आहे, करंट जास्त घ्यायला. आता मॅक्सिमम करंट किती आहे 5 एम्पियर आहे. ठीक आहे, मॅक्सिमम करंट 5 एम्पियर आहे. आता 5 एम्पियर पेक्षा जास्त करंट घ्यायला लागला. ठीक आहे, किंवा बरं हा सिनारिओ डिस्कस करण्याच्या ऐवजी मी वेगळा सिनारिओ घेतो आणि त्यांना आपण डिस्कस करू. ठीक आहे, वेगळा सिनारिओ घेतो. हे बघा, तर ही ट्रान्समिशन लाईन आहे. मी सेमच नंबर घेतो. समजा 1000 ओहम 1000 व्होल्ट आहे. 1000 व्होल्ट याचं व्होल्टेज आहे. 1000 व्होल्ट इथं हे जनरेशन आहे इथं, आणि 1000 व्होल्ट हे स्टेडीली तिथं मॅनेज केलेलं आहे 1000 व्होल्ट. ओके, आता काय झालं बघा, ह्याच्यातला मॅक्सिमम करंट आपल्याला लिहायचा होता, पण एखाद्याने लाईनचा रेटेड करंट तिथं कन्सिडर केला. आता बघा काय असतं ह्या गोष्टींमध्ये, काय असतं बघा, फुल लोड करंट. ठीक आहे, रेटेड करंट. आता ह्या गोष्टी समजण्यामध्ये कसा फरक पडतोय बघा. मॅक्सिमम थर्मल लिमिट करंट, हा, ह्या गोष्टी समजण्यामध्ये कसा फरक पडतोय बघा. फुल लोड करंट, समजा एखादी ट्रान्समिशन लाईन आहे, त्याचा फुल लोड करंट हा 10 एम्पियर आहे. फुल लोड करंट 10 एम्पियर आहे. रेटेड करंट म्हणजे आता थोडस आपल्याला लाईन ओव्हरलोड करायला तिथं थोडस लिमिट असते, म्हणजे जरा रेटेड पेक्षा किंवा फुल लोड करंट पेक्षा थोडासा आपण मॅक्सिमम एक 10% करंट एक्स्ट्रा देऊ शकतो, ट्रान्समिशन लाईनवर देऊ शकतो. ओके, मग तो ह्याचा 10% म्हणजे आपण म्हटलं 11 एम्पियर एवढं चाल. शॉर्ट ड्युरेशन साठी हा मी 10% ट्रान्समिशन लाईनवर लोड देऊ शकतोय. ओके, थर्मल लिमिट काय आहे ट्रान्समिशन लाईनचं. समजा थर्मल लिमिट म्हणजे की आता तेवढा करंट गेला की ट्रान्समिशन लाईन कट होऊन जाणार आहे, एकदम गरम होणार आहे, हॉट होणार ती, आणि कट व्हायचे चान्सेस आहेत. असा करंट आहे हा 20 एम्पियर. हा जास्त असतो बरं का, म्हणजे आपलं या करंट मध्ये या करंट मध्ये थोडासा म्हणजे बऱ्यापैकी डिफरन्स असतो. ठीक आहे, असं लगेच नसतं, म्हणजे हा 10 एम्पियर आणि त्याच्या 20% म्हणजे 12-13 एम्पियर म्हणजे थर्मल लिमिटचा करंट नाही, त्याच्यापेक्षा फार जास्त असतो. सेफ्टी फॅक्टर अराउंड 2 to 3 टाइम्स असतोय. ठीक आहे, म्हणजे डबल करंट असतो, जो लोडेड करंट असतो त्याच्या डबल किंवा असं, म्हणजे 1000 एम्पियर असेल रेटेड फुल करंट मॅक्सिमम, तर अशा केसला एक 1.5 पटीनं जास्त असतो करंट, म्हणजे 1500 एम्पियर हा थर्मल लिमिटच्या आसपास करंट जातो. आणि रेटेड करंट हा 1100 एम्पियर म्हणजे 10% ऑफ फुल लोड करंट रेटेड करंट असं घेऊ शकतात. म्हणजे हे पण आकडे आहेत बरं का, म्हणजे समजून घ्या. जर 1000 एम्पियर हा करंट असेल तर रेटेड करंट किंवा मॅक्सिमम ओव्हरलोड करायची कॅपॅसिटी याच्या 10% म्हणजे 1100 एम्पियर, आणि थर्मल लिमिट त्याचं हे 1500 एम्पियरच्या आसपास असू शकते. ठीक आहे, असं म्हणजे 1.5 पटीनं किंवा 2 पटीनं किंवा 2.5 पटीनं 3 पटीनं असे सेफ्टी फॅक्टर ठेवले जातात. आपल्या इंडियामध्ये थोडेसे कमी ठेवले जातात. बाहेर फॉरेन कंट्रीजमध्ये, अमेरिकेमध्ये वगैरे सेफ्टी फॅक्टरचा फार कन्सिडरेशन आहे त्यांचं, त्यांच्या स्टँडर्डनुसार अराउंड 2.5 पट किंवा 3 पट पण काय काय ठिकाणी ठेवलेले आहेत सेफ्टी फॅक्टर.
म्हणजे एवढा मॅक्सिमम करंट गेला तरी आपल्या ट्रान्समिशन लाईनला काय होऊ नये या पद्धतीने तसे इक्विपमेंट पण डिझाईन केलेले असतात त्यांनी. ओके, पण बघा इथं हा 1.5 पटीने घेतलाय, इथं 2 टाइम्स घेतलाय. आपण आता त्याच्याशी धरून डिस्कशन करूया. आता बघा जो फॉल्ट करंट फ्लो होणार आहे, फॉल्ट करंट हा याच्यामध्ये फ्लो होणार आहे, बरोबर. म्हणजे समजा 12 एम्पियर आला तर 12 एम्पियरला घंटा वाजली पाहिजे. 12 एम्पियर स्टेडी करंट फ्लो आला तर 12 एम्पियरला घंटा वाजली पाहिजे, अलार्म वाजला पाहिजे. जर समजा चुकून 14, 15, 16 असे करंट जर चालले, हा फॉल्ट, डेफिनेटली फॉल्ट. ठीक आहे, किंवा 13 पण इन्क्लूड करा त्यात, 13 पण. ओके, 12ला अलार्म, 12ला अलार्म, 13ला ट्रिप, फॉल्ट झालाय. ठीक आहे, अशा पद्धतीने. म्हणजे बघा अशी स्कीम असते बरं का, म्हणजे असा विचार केला जातोय. आणि इथं सगळे हे 13 पासून पुढं हे ट्रिप, ब्रेकर इथं ट्रिप होणार, अशा पद्धतीने. आता हा स्टडी, आता काय झालंय, जे रिलेचं सेटिंग करायला लागलोय ना आपण, ते रिलेचं सेटिंग करताना करंट कुठला घ्यायचा, मग हे मोठं चॅलेंज आहे ना. रिलेचं सेटिंग करताना करंट कोणता घ्यायचा, तर बघा आता काय झालं, एखाद्यानं काय घेतला, समजा हा करंट कन्सिडर केला, लाईनचा फुल लोड करंट कन्सिडर केला. ओके, आता बघा प्रॉब्लेम काय होतो. 1000 व्होल्ट व्होल्टेज आहे, लाईनचा फुल लोड करंट आय एफ हा झाला 10 एम्पियर, आणि झेड किती आला, 1000/10 म्हणजे 100 ओहम, 100 ओहम. आणि याच्यावरून काय आलं, समजा झेड पर किलोमीटर हा 1 असेल, 1 ओहम पर किलोमीटर. तर ही लेंथ किती आली, एल, 100 किलोमीटर. हे आपले प्री रिक्विजिट्स आहे, आपल्याला ह्याच्यावरून ही माहिती कळाली. कळते, कळते इथपर्यंत. ओके, हा. ट्रान्समिशन लाईनची लेंथ किती आली, 100 किलोमीटर. ओके, आता जरासं समजून घ्या, काय बघायला लागलो आपण, डिस्टन्स रिले, विसरायचं नाही, डिस्टन्स रिले. आता एक रिले इथं मॉनिटर करायला लागला, ही 100 किलोमीटरची लाईन मॉनिटर करायला लागला. ठीक आहे, सपोज इथं अजून एक पुढे लाईन आहे, आणि हा रिले ही पुढची 100 किलोमीटरची लाईन मॉनिटर करायला लागलाय, आणि हा रिले ही 100 किलोमीटरची लाईन मॉनिटर करायला लागलाय, हा रिले. ओके, त्यात करंट सेटिंग किती केलंय, 10 एम्पियर. ओके, आता बघा काय झालं, 10 एम्पियरच्या वर करंट गेला. ओके, 10 एम्पियरच्या वर. मी तुम्हाला काय सांगितलं, 10 एम्पियरच्या, बघा जर आपण रेटेड करंट 11 घेतला, त्याच्या वर जरा गेला तर पहिला अलार्म वाजायला लागते. अलार्म पहिला इंडिकेशन येणार की बाबा फॉल्ट व्हायला किंवा काहीतरी प्रॉब्लेम व्हायला ट्रान्समिशन लाईन मध्ये. ठीक आहे, असं. आता इथं काय झालंय, 10 सेटिंग केलंय, 11 एम्पियर चाललाय, म्हणजे 11 एम्पियरलाच इथं आता अलार्म वाजायला चालू होणार, म्हणजे आता प्रॉब्लेम व्हायला चालू होणार. 11 एम्पियर करंट चाललाय ट्रान्समिशन लाईन मधून, 10% एक्स्ट्रा करंट चाललाय. ठीक आहे, 10% एक्स्ट्रा चाललाय म्हणजे लाईन, आता लाईन मधून करंट जास्त चाललाय हे इंडिकेशन आलं. आता 11 एम्पियर कधी जाणार आहे मला सांगा, लाईन ओव्हरलोड झाल्यावर जाणार आहे, जरा लोडिंग जास्त झालं ट्रान्समिशन लाईनवर. आता लोडिंग मध्ये अजून एक कन्सेप्ट बघतो आपण, थोडस व्होल्टेज पण डाऊन होते. ज्यावेळी ट्रान्समिशन लाईनवर लोड वाढतोय त्यावेळी ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज पण थोडंसं कमी होतंय ना, व्होल्टेज पण कमी झालं. आता मला सांगा, 1000 व्होल्टचं ते झालं 950 व्होल्ट झालं, 950 व्होल्ट. करंट किती झाला, 11 एम्पियर. आता झेड किती आला मला सांगा, आणि रिले मध्ये सेटिंग काय असतं बरं का, हे बघा, हे बघा, झेड सीन जर लेस दॅन झेड सेट असेल तर ब्रेकरला ट्रिप कमांड जाते, ब्रेकरला ट्रिप कमांड जाते. झेड सीन, सीन म्हणजे कोण, आता रिलेनं आपल्या बघितलेला इम्पिडन्स,
हा जर लेस असेल सेट केलेल्यापेक्षा, सेट किती केलाय? सेट किती केलाय? 100 ओहम सेट केलाय. ओके, आता 100 ओहम पेक्षा थोडासा कमी आला. थोडासा कमी म्हणजे समजा 11, जर इथं 11 एम्पियर असेल तर 11 एम्पियर म्हणजे किती येणार आहे? 1000 डिवायडेड बाय 11. किती आलं हे? कॅल्क्युलेटर जरा जवळ ठेवा. 1000 डिवायडेड बाय 11 म्हणजे किती आलं बघा. एक्झॅक्ट आकडा पाहिजे मला. ठीक आहे, 90.9 म्हणजे 91 ओहम आला. ठीक आहे, 91 ओहम. आता 91 ओहमला हा आता घंटा वाजवायला लागला. 91 ओहमला थोडा वेळ जर 91 ओहम राहिला तर हा ट्रिप करणार, कारण त्यांना झेड सीन लेस दॅन झेड सेट. ओके, तर ब्रेकरला ट्रिप कमांड जाते. आपण 91 ओहमला काय केलंय, आपण ब्रेकरला आता थोड्या वेळात म्हणजे त्याला डिले देऊन कमांड जाणार आहे. समजून घ्या, थोडं वाट बघणार आहे तो, कारण ओव्हरलोड 11 एम्पियरचा करंट आहे ना. 10% ओव्हरलोड आपली लाईन हँडल करू शकते. ट्रान्समिशन, सगळ्या ट्रान्समिशन लाईन हँडल करू शकतात. ओके, मग तो काय म्हणणार, थोडा आपण असं रिलेमध्ये सेटिंग करू शकतोय की थोडा वाट बघ, थोडीशी लाईन ओव्हरलोड होत्या, थोड्या वेळेसाठी ओव्हरलोड होत्या, नंतर ओव्हरलोडिंग कमी होतं, लगेच ट्रिप करू नको लाईन. ओके, पण प्रॉब्लेम काय झालाय, ओव्हरलोड होताना आता तिचं व्होल्टेज पण कमी झालं. पॉसिबल आहे की, आहे का नाही? ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज पण कमी झालंय. व्होल्टेज कमी झाल्यावर झेड किती आला मला सांगा. झेड सीन आता किती आला? 950 भागिले 11. बघा बरं किती किती आला? 86.36. आता मला सांगा, थांबणार आहे का इथं? नाही. तो काय करणार, ब्रेकरला ट्रिप कमांड देणार. ओके, थोडा वेळ वाट बघणार तो. जर अजून खाली चाललाय असं वाटलं त्याला, म्हणजे ही तर मॅक्सिमम लिमिट आहे 91 ओहम, त्याच्या खाली जरा जर चालला तो, आता तो बस म्हणणार, आता ट्रिप बस, फॉल्ट डिटेक्ट केलाय मी. ओके, आता मला सांगा, ह्याचं अजून व्होल्टेज कमी झालं, जर ओव्हरलोडिंग सिव्हिअर असेल तर अजून व्होल्टेज कमी झालं. करंट वाढलाय का? म्हणजे करंट किती झालाय? फॉल्ट करंट पर्यंत गेलाय का? नाही. फॉल्ट करंट किती म्हणतोय आपण? 12, 13, 14, 15, 16 हे फॉल्ट करंट आहे, पण 11च एम्पियर आहे. ठीक आहे, आणि व्होल्टेज समजा, आता व्होल्टेज डाऊन होण्यापाठी मग अजून एक रिझन असते, ते पण लक्षात घ्या. अजून एक फॅक्टर आहे जो व्होल्टेजला कमी करतो, तो कुठला? रिएक्टिव्ह पॉवर. तर लाईन मधली रिएक्टिव्ह पॉवर पण थोडीशी कमी झाली. हे पण एक सिनारिओ विचार करून बघा, रिएक्टिव्ह पॉवर पण कमी झाली. ओके, आता रिएक्टिव्ह पॉवर कमी झालं तर व्होल्टेज कमी होणार. ते समजा 850 झालं. करंट ओव्हरलोडेडच आहे, 10% ओव्हरलोडेड आहे करंट, पण रिएक्टिव्ह पॉवर पण खेचली गेली, त्याच्यामुळं 850 व्होल्टेज झालं. आता झेड सीन किती आला? 77 ओहम. चला, 77 ओहम. ओके, फॉल्ट झालाय का? सिव्हिअर ओव्हरलोडेड कंडिशन आहे. दिस इज कॉल्ड सिव्हिअर ओव्हरलोडेड कंडिशन. पण आपल्या रिलेमध्ये सेटिंग काय आहे? झेड सीन म्हणजे रिले ना बघितलेला इम्पिडन्स. झेड सीन जर झेड सेट पेक्षा कमी असला, मी थोडा वेळ वाट बघणार, ट्रिप कमांड देणार. थोडा वेळ म्हणजे ती पण कुठं? 91 पर्यंत, जे ओव्हरलोडेडचं लिमिट आहे तिथपर्यंत तो वाट बघणार, तिथनं पुढे तो ट्रिप कमांड देणार. पण ओव्हरलोड पण गेलं. ओव्हरलोड कधी म्हणणार आपण? ओव्हरलोडची एक कन्सिडर आपण हेल्दी कंडिशन काय ऍझ्युम केली होती? व्होल्टेज 1000च आहे आणि करंट 10% एक्स्ट्रा चाललाय, म्हणजे 11 एम्पियर चाललाय. पण ओव्हरलोडेडच्या बाबतीत हे विसरलो आपण की व्होल्टेज पण डाऊन होते, आणि ज्यावेळी लोड वाढतोय त्यावेळी रिएक्टिव्ह पॉवर पण जास्त खेचली जाते लाईन मधनं, म्हणजे अजून व्होल्टेज डाऊन होते. ओके, ही प्रॅक्टिकल कंडिशन आहे, प्रॅक्टिकल सिनारिओ. आणि त्यावेळी बघा, तो झेड सीन झाला, तो झाला 77. ओके, रिले काय म्हणणार आहे? फॉल्टच आहे. त्यानं कमांड दिली ब्रेकरला ट्रिप. आता मला सांगा, ही एंटायर ट्रान्समिशन लाईन आहे अशी, जसं ह्यानं डिटेक्ट केलं, व्होल्टेज पूर्ण ट्रान्समिशन लाईनचं कमी होणार ना. आणि बघा, 100 किलोमीटरचा एक ट्रान्समिशन लाईन मॉनिटर करायला एक रिले, 100 किलोमीटरची मॉनिटर करायला अजून एक रिले, अजून 100 किलोमीटरची मॉनिटर करायला अजून एक तिसरा रिले.
परत चौथा रिले, पाचवा रिले, अशी एक 500 किलोमीटरची लाईन आहे इमॅजिन करा. फुल 500 किलोमीटरच्या लाईन मधून सगळा करंट तसा फ्लो होणार आहे, म्हणजे ओव्हरलोडेड करंट फ्लो होणार आहे आणि सगळ्यातच व्होल्टेज डाऊन झाले. आता काय झालं, प्रत्येक रिले मग तसा ही कंडिशन डिटेक्ट करणार. प्रत्येक रिले फॉल्ट झालाय का, नाही अजून, पण रिलेने ही कंडिशन डिटेक्ट केली. रिले काय करणार, सगळ्यांना ट्रिप करा म्हणून सांगणार. ही जी कंडिशन असते ना, आता काय होणार, एका रिलेनं 100 किलोमीटरची लाईन ट्रिप केली, दुसऱ्या रिलेनं 100 किलोमीटरची केली, तिसऱ्या रिलेनं 100 किलोमीटरची केली, चौथ्या रिलेनं 100 किलोमीटरची, संपलं. 500-400 किलोमीटरची लाईन पूर्ण बंद, स्विच ऑफ. दिस इज कॉल्ड लोड एन्क्रोचमेंट. याला लक्षात ठेवा, हा जो शब्द आला ना, दिस इज कॉल्ड लोड एन्क्रोचमेंट. हे जे बघितलं आपण, याला म्हणायचं लोड एन्क्रोचमेंट. म्हणजे काय होतंय, आता ह्या लाईनला जेवढा म्हणजे लेंथ दिली होती मॉनिटर करायला, ओके, आता बघा ह्याचा अर्थ काय होतोय. आता हे कळालं तुम्हाला, हे काय झालं, ओव्हरलोड झाल्या लाईन आणि ओव्हरलोडमुळे ट्रिप झाली, रिलेने तो फॉल्ट डिटेक्ट केलाय. ओके, आता ह्याला थोडंसं समजून घ्या काय होतंय. ह्याला अजून एका कोणत्या पर्स्पेक्टिव्हने बघू शकतो आपण, तो पर्स्पेक्टिव्ह सांगतो. समजा ही 100 किलोमीटरची लाईन आहे, ही 100 किलोमीटरची लाईन आहे, अजून एक पुढे 100 किलोमीटरची लाईन आहे. ह्या रिलेमध्ये मी लाईन मॉनिटर करायला डिस्टन्स किती सेट केले, 100 किलोमीटर, बरोबर. म्हणजे ही लाईन 100 किलोमीटर मॉनिटर करायला लागल्या, म्हणजे 100 ओहम मॉनिटर करायला लागल्या, 100 ओहम मॉनिटर करायला लागल्या, आणि लाईन ओव्हरलोडेड आहे. ओके, लाईन ओव्हरलोडेड आहे, बरोबर. ओव्हरलोडेड असली की त्याचा इम्पिडन्स कमी होतोय. तो किती आला, ओव्हरलोड असली की इम्पिडन्स त्याचा आला 91. पण लाईन मध्ये, या रिलेमध्ये सेट काय केले मी, 100 ओहम म्हणजे 100 किलोमीटर सेट केले. लाईन ऍक्च्युली प्रॅक्टिकली किंवा रिअल मध्ये त्याचा इम्पिडन्स 91 आलाय. ओके, 91 आलाय, पण तरी लाईन स्थिर आहे. म्हणजे लाईन 100 ओहम कुठलं तर डिटेक्ट करायला लागले. लाईन स्थिर आहे म्हणजे रिले स्थिर आहे, याचा अर्थ लाईन 100 ओहम कुठलं तर मॉनिटर करायला लागले. मान्य आहे काय, कळालं का मी काय म्हणतोय ते. हे बघा परत एकदा सांगतो. लाईन मध्ये म्हणजे सॉरी, आपल्या ह्या रिले मध्ये आपण झेड किती केला, 100 ओहम सेट केलाय. ओके, 100 ओहम सेट केलाय. लाईन ओव्हरलोडेड आहे. लाईन ओव्हरलोड झाली तर मॅक्सिमम करंट फ्लो होतोय, आणि त्यावेळी त्या पॅचचा जो ह्या रिलेनं मॉनिटर करायचा इम्पिडन्स आहे तो किती झालाय, 91. तरी पण लाईन स्थिर आहे, तरी पण लाईन स्थिर आहे. म्हणजे ह्याचा अर्थ आपण काय म्हणणार की लाईनचा जो पॅच आहे त्याचा पॅचचा प्रॅक्टिकली बघायचं झालं तर त्याचा इम्पिडन्स कमी झालाय, पण लाईन तरी स्थिर आहे. ह्याचा अर्थ ती 100 ओहम मॉनिटर करायला लागले. मग ते वरचे 9 ओहम किंवा 9 किलोमीटर ती कुठली मॉनिटर करायला लागली, ही पुढचं मॉनिटर करायला लागले. समजलं का, ती लाईन स्थिर आहे म्हणजे तो रिले स्थिर आहे, तो ट्रिप कमांड दिन झालाय अजून, म्हणजे याचा अर्थ तो 100 किलोमीटर मॉनिटर करायला लागलाय, म्हणजे 100 ओहम मॉनिटर करायला लागलाय. मग ते एक्स्ट्रा 9 ओहम कुठले मॉनिटर करायला लागलाय, तो पुढच्या लाईनचे मॉनिटर करायला लागलाय. समजलं का. आणि असं काय होतंय, प्रत्येक रिले, प्रत्येक डिस्टन्स रिले हा थोडस पुढच्या लाईनचं, थोडस पुढच्या लाईनचं, थोडस पुढच्या लाईनचं मॉनिटर करत. म्हणजे त्यानं काय झालंय, त्याला सांगितलं तू बाबा तुझ्या एरियाचं मॉनिटर कर, पण तो दुसऱ्याच्या एरियात जाऊन मॉनिटर करायला लागलाय, दुसऱ्याच्या एरियात जाऊन मॉनिटर करायला लागलाय. ह्याला म्हणायचं लोड एन्क्रोचमेंट. आपण आता एन्क्रोचमेंट शब्द आला, एन्क्रोचमेंट म्हणजे आपण दुसऱ्याच्या हद्दीत जाऊन ते काबीज करायचं किंवा त्याच्यावर काम करणं किंवा ते हे करणं, हस्तगत करायचा प्रयत्न केला. एन्क्रोचमेंट हा शब्द तिथून येतो. ठीक आहे, इथं म्हणजे एक रिले दुसऱ्याच्या झोन मध्ये जाऊन तिकडचा थोडीशी लाईन लेंथ मॉनिटर करायला लागलाय. ठीक आहे, त्याच्यावर लक्ष ठेवून त्याला सांगितलं तुझ्या एरियात राहून तुझं मॉनिटर कर, तिकडं फॉल्ट झाला तर ट्रिप कर, माझ्या एरियाकडे का लक्ष द्यायला लागलाय. हा, मग आता बघा प्रॉब्लेम काय होतोय ना ह्या लोड एन्क्रोचमेंट मुळे,
समजा फॉल्ट इथे झाला, ह्याच्या झोन मध्ये झाला, या रिलेच्या, हा ट्रिप होणार 100%. पण हा झोन जो एक्सटेंड झालाय पहिल्या रिलेचा, तर ह्यो पहिला रिले पण ट्रिप मारणार. समजलं? दिस इज कॉल्ड कॅस्केड ट्रिपिंग. ह्याला म्हणायचं कॅस्केड ट्रिपिंग, कॅस्केडिंग. आणि दिस इज व्हेरी सिव्हिअर कंडिशन. आणि जे मी तुम्हाला सारखं म्हणतोय ब्लॅकआउट झाला, ब्लॅकआउट झाला. ओके, आग्रा ग्वालियर बिना लाईन, आग्र्याची ती लाईन होती ती. तर बिहारमध्ये एक नाही आहे, मी सांगतो ग्रुपवर टाकतो. ठीक. तर लक्षात आलं? हे काय झालं की पुढच्या ह्याच्यात जाऊन तो मॉनिटर करणार, आणि ह्याला काय म्हणतो आपण, लोड एन्क्रोचमेंट. आणि जो तो ब्लॅकआउटचा इन्सिडेंट झाला ना, त्या ब्लॅकआउटच्या इन्सिडेंट मध्ये लाईन सिव्हिअरली ओव्हरलोड होती. आणि ओव्हरलोड बघा, मी तुम्हाला काय म्हणलं, हा जो 91 पर्यंत आहे, हा 91 लेस आहे ना, झेड सेट 100 आहे, झेड सीन 91 आलाय. ते 91 आहे, त्याला माहित आहे ओव्हरलोड झालंय म्हणून ते 91 आलाय. तो थोड्या वेळेसाठी वाट बघतोय आणि मग ट्रिप कमांड देतोय. मग तो ती ट्रान्समिशन लाईन, ग्वालियर बिना जी ट्रान्समिशन लाईन होती आग्र्याच्या इथली, ठीक आहे, तिथनं ती बिहारमध्ये समथिंग जात होती. तिथं मोठ्या मोठ्या इंडस्ट्री होत्या, त्या इंडस्ट्रीज त्या लाईन ते पॉवर भरपूर खेचत होत्या, ओव्हरलोड करून ठेवली होती त्यांनी ती ट्रान्समिशन लाईन. आणि त्या ट्रान्समिशन लाईनवर इतका हेवीली लोड होता, इतका हेवीली लोड होता की तिथं काय झालं, एका रिलेनं ओव्हरलोड म्हणून ट्रिप मारलं, एक ट्रिप झाला. ऑलरेडी ओव्हरलोड कंडिशनमुळे लोड एन्क्रोचमेंट झालं होतं, म्हणजे एक रिले पुढच्याचा झोन मॉनिटर करत होता, ह्या रिलेला ट्रिप मारलं, म्हणजे ही लाईन आयसोलेट झाली, ही गेली. तसं ह्यानं पण फॉल्ट डिटेक्ट केला, तो ही पण गेली, तशीच मागची पण गेली, तशीच मागची पण गेली. दिस इज कॉल्ड कॅस्केड ट्रिपिंग. आणि ह्या कॅस्केड ट्रिपिंग मुळे पूर्ण ती लाईन गेली. त्या लाईन गेल्यामुळं हेवी लोड जो आपल्या ग्रीडवर होता तो डिस्कनेक्ट झाला. त्यामुळं बघा, जनरेटर आठवा आता, स्विंग इक्वल एरिया क्रायटेरिया, जनरेशन मोर दॅन, म्हणजे इनपुट, मेकॅनिकल इनपुट जास्त झालं, इलेक्ट्रिकल इनपुट सडनली कमी झालं, स्विंग एवढा मोठा आला की ओव्हर फ्रिक्वेन्सी झाली. ओव्हर फ्रिक्वेन्सी झाल्यामुळे सगळे जनरेशन ट्रिप झालं, जनरेशन गेलं, जनरेशन गेल्यावर लोड बिन केला, ब्लॅकआउट. नॉर्थ ईस्ट ग्रीड होतं ना ते आपलं, ते कम्प्लिटली गेलं डार्क मध्ये. आणि त्यावेळी म्हणजे 2013ची घटना ही, आणि ती सिव्हिअर केस आहे. 2 दिवस हे ब्लॅकआउट बघायला लागलं आपल्याला. आणि ब्लॅकआउट फार डेंजर असते हे, म्हणजे सगळ्या हेल्थ केअर सिस्टम सगळं इतकं हेवीली अफेक्ट होते, इतकं हेवीली अफेक्ट होते, म्हणजे आपली जी म्हणजे अर्थव्यवस्था आहे, पूर्ण अर्थव्यवस्थेला जे चलन आहे ना आता, ते सगळं इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टमवर आहे. म्हणजे तो बॅकबोन आहे, इकॉनॉमीचा बॅकबोन आहे. तो जर बॅकबोन तुटला, म्हणजे पाठीचा कणा तुटला, इकॉनॉमी स्टँड होत नाही. आणि बघा किती आपली इकॉनॉमी किती आहे आता, काय आकडा माहित आहे? इकॉनॉमी म्हणजे टर्न ओव्हर आपला किती आहे, एक अराउंड मला वाटतं 100 300-400 बिलियनच्या समथिंग आसपास काय तर आहे, 300-400 बिलियन. ओके, 300-400 बिलियन म्हणजे किती झाले, 300 आणि बिलियन म्हणजे 8,000 नाही, 9,000 करोड. म्हणजे हा आकडा येतोय बघा, 9-27 समथिंग 0000. ठीक आहे, हा एवढं वर्षाचं टर्नओव्हर आहे. एक अप्रॉक्सिमेट आकडा बघा, 27 लाख कोटी एवढा वर्षाचं टर्नओव्हर आहे. आता ह्याला भागिले किती करायचं, 365, ह्याला भागिले 365 करा. तर मग मीच करतो.
तर 800 850 किती येते 850 समथिंग ठीक आहे 850 हा मी ऍक्च्युली ते 27 म्हणजे 30 लाख कोटी घेतलं आणि एक समथिंग 8.5 करोड एवढा एका दिवसाचा टर्न ओव्हर आहे त्याचा ठीक आहे म्हणजे काहीतरी आकडे चुकले असतील तर ठीक आहे ठीक आहे समजून घ्या आपल्याला लेट डीप मध्ये जायचं नाही काहीतरी आकडे माझे चुकले असेल पण 8.5 हजार ह्याच्यापेक्षा जास्त आहे आकडा काहीतरी कमी आलाय जरा 8.5 हजार कोटी पर दिवस एका दिवसाचा टर्न ओव्हर आहे 8.5 हजार कोटी 8.5 हजार कोटी बरं काय एका दिवसात उलाढाल होते एवढी भारतात तर विचार करा 2 दिवस गेली लाईट गेले 2 दिवस बरोबर 17 हजार कोटी गेले बंद किती सिव्हिअर कंडिशन आहे हा तर ह्याच्यामुळं हे फार डेंजरस कंडिशन होती आणि त्याच्यामुळं मोठी हे इन्सिडेंट आहे सुशील कुमार शिंदे ज्यावेळी ते पॉवर मिनिस्टर होते ओके ऊर्जा मंत्री त्यांनी रिझाईन केलं होतं ह्या घटनेमुळे इतकी सिव्हिअर गोष्ट होती विचार करा तर हे अशी केस आहे आता मग हेच जे आपण बघितलं ते आता ह्या डिस्टन्स रिले मध्ये 3 रिले आहेत मेन ते 3 रिले बघा त्याचं डिस्कशन हे आहे एक आहे इम्पिडन्स रिले एक आहे रिएक्टन्स रिले आणि दुसरा आहे मोह रिले ओके हे 3 रिले आहेत आता या 3 रिलेना थोडस समजून घेऊया आपण काय बघायच्यात इम्पिडन्स रिले मध्ये काय होतंय टॉर्क आता बेसिक टॉर्कचं इक्वेशन तुम्हाला पाठ झालं असेल ठीक आहे बेसिक टॉर्कचं इक्वेशन काय होते टॉर्क इज इक्वल टू k1i² प्लस k2v² प्लस k3vi cos थीटा मायनस टाऊ प्लस k4 हा हे करंट युनिट आहे व्होल्टेज युनिट हे डायरेक्शनल युनिट आणि हे स्प्रिंग कॉन्स्टंट ठीक आहे हे आहे आता बघा त्यातनच ते डिस्कशन मध्ये घेतले तर इम्पिडन्स रिले मध्ये काय असतं K1 पॉझिटिव्ह असतोय K2 निगेटिव्ह असतोय आणि बाकीचे K3 K4 हे काय असतात 0 ओके आणि यामुळेच ह्याला काय म्हणतात बघा म्हणजे हा हे 0 असतात मग त्यामुळे हे इक्वेशन आलं असं k1i² मायनस k2v². आता जो ऑपरेटिंग टॉर्क आहे बघा हा टोटल टॉर्क म्हणजे फायनल ऑपरेटिंग टॉर्क आला ठीक आहे मेन जे डिफ्लेक्शन येतंय म्हणजे तिथं जे सिग्नल जातो आपण आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिलेच्या बाबतीत बघायला लागलो म्हणून मी डिफ्लेक्शन हा शब्द वापरला पण तुम्ही असं म्हणा की जी ऍक्च्युएटिंग क्वांटिटी आहे ती कुठली करंटची आहे ऍक्च्युएटिंग क्वांटिटी करंटची आहे आणि जी कंट्रोलिंग क्वांटिटी आहे ती कुठली व्होल्टेज आहे ठीक आहे म्हणजे त्याला निगेटिव्ह करते जसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये कंट्रोलिंग क्वांटिटी कुठली बघितली स्प्रिंग बघितली ना इथं तशा बाबतीत काय आहे व्होल्टेज पॅरामीटर आहे म्हणून ह्याला काय म्हणतात बघा ह्याला म्हणतात दिस इज रिस्ट्रेनिंग टॉर्क दिस युनिट प्रोव्हाइड रिस्ट्रेनिंग टॉर्क अँड दिस युनिट प्रोव्हाइड टोटल ऑपरेटिंग टॉर्क ओके आणि हा नेट टॉर्क आहे जर हा ऑपरेटिंग टॉर्क मायनस रिस्ट्रेनिंग टॉर्क जर पॉझिटिव्ह आला तर रिले ऑपरेट होणार ओके मग हे कसं आहे बघा हे याला आपण काय म्हणतो ऑपरेटिंग टॉर्क आणि याला म्हणतो रिस्ट्रेनिंग टॉर्क आणि ह्याचं एक नाव पडतंय ह्याच्यात व्होल्टेज रिस्ट्रेन ओव्हर करंट रिले ह्याचं नाव काय पडतंय इम्पिडन्स रिलेचं हे एक्झामला आलेले क्वेश्चन आहेत बघा व्होल्टेज रिस्ट्रेन ओव्हर करंट रिले ह्याचं नाव काय पडलं व्होल्टेज रिस्ट्रेन ओव्हर करंट रिले
व्होल्टेज रिस्ट्रेंट ओव्हर करंट रिले. ठीक आहे. ओके. कळालंय हे असं नाव पडलं. आता पुढं बघा, इम्पिडन्स रिले हा ऍक्च्युली मीडियम ट्रान्समिशन लाईनला वापरतात. ओके. आणि मीडियम ट्रान्समिशन लाईनला वापरतात हे लक्षात ठेवा. त्याचं एक मीडियम ट्रान्समिशन लाईनची एक प्रॉपर्टी आहे त्याची, ती पॉवर स्विंग ना जास्त अफेक्ट होत नाही. आता पॉवर स्विंग म्हणजे काय, ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणजे पॉवर स्विंगचं, हे बघा, स्विंग इक्वेशन जे बघितलं आपण ते त्याच्याशीच रिलेटेड आहे. शब्द तिथनं आलाय हा, त्याच्याशी रिलेटेड. काय होते, समजा जनरेशन आणि लोड कायम बॅलन्स असतात असे. ठीक आहे, बॅलन्स असतात. समजा लोड कमी झाला, जनरेशन वाढलं, तर काय होते, पॉवर पुश केली जाते सिस्टम मध्ये, ग्रीड मध्ये एक्स्ट्रा पुश केली जाते. ठीक आहे. आणि तुम्ही इमॅजिन करा, एक समुद्रासारखा एक हा म्हणजे हे जे ग्रीड आहे आपलं, हे एक ओशन आहे. ठीक आहे. आणि ज्यावेळी असं थोडासा डिस्टर्बन्स येतो त्यावेळी अशा लाटा येतात त्याच्यात. लाटा म्हणजे कुठल्या असणार आहेत, एकदा म्हणजे लाट कशी असते बघा, लाट कशी असते, ही अशी असते. ठीक आहे. एकदा मॅक्सिमम आहे, एकदा मिनिमम आहे. म्हणजे काय होणार आहे, जनरेशन मॅक्सिमम होणार, एकदा जनरेशन मिनिमम होणार. जनरेशन मॅक्सिमम कधी होणार, ज्यावेळी लोड कमी होते, त्यावेळी सडनली लोड कमी झाला त्यावेळी जनरेशन पुश केलं. ठीक आहे. समजा लोड जास्त झालं, जनरेशन कमी झालं, त्यावेळी फ्रिक्वेन्सी डीप झाली. हे जे आहे ऑसिलेशन, हे दिस इज कॉल्ड पॉवर स्विंग. आणि पॉवर अशी म्हणजे एकदम वाढत्या कमी होत्या अशा थोड्या वेळासाठी. तर सडन एखादा डिस्टर्बन्स आला तर, सडन डिस्टर्बन्स आला तर, ठीक आहे, लक्षात येते. म्हणजे समजा तुम्ही आता हे बघितलं का नाही मला माहित नाही, पण जरा युट्यूबवर एखादं तुम्ही अॅनिमेशन बघा ह्याच्या रिलेटेड. मोठी पाण्याची पाईप असेल, त्यातनं भरपूर पाणी असं फ्लो व्हायला लागले, कंटिन्युअसली फ्लो व्हायला लागले. ठीक आहे. आणि ते पाणी काय फुल भरलेलं नाही, अर्धा आहे, फुल भरलेलं नाही ते. ओके. ते काय असं हे बघा, हे अशी पाण्याची पाईप आहे, हे अर्ध पाणी असं भरले, एवढं, हे असं एवढं पाणी भरलेलं आहे. ओके. आणि इथनं असं पाणी पडायला लागले. ओके. इकडनं पाणी आत चालले. आता मला सांगा, मी सडनली इथं थांबवलं, हे काय होते, इकडनं जरा असे एक वेव येते ना पुढं, म्हणजे इथं पाणी धडकणार आहे. आता थांबलं, हे थांबलं, इथं थांबलं की इथं धडकणार पाणी, येऊन धडकलं की ते परत मागं जाणार. आणि थोडासा असा हा जो वॉटर कॉलम आहे हा असा ऑसिलेट होता, असा थोडासा पाठीमाग पुढे म्हणा. इमॅजिन झालंय, युट्यूबवर हे जे प्रॉपर अॅनिमेशन आहेत बघा, जरा बघा हे. ओके. तसंच आपल्या पॉवरचं पण होते, पॉवर अशी फ्लो व्हायला लागले, सडनली ऑब्स्ट्रक्ट झाली म्हणजे कट झाली, फॉल्ट झाला, एखादा ब्रेक झाली, लोड डिस्कनेक्ट झाला, किंवा सडनली पाणी वाढलं म्हणजे जनरेशन वाढलं आत, तर काय होतंय, हा जो वॉटर कॉलम आहे, हा वॉटर कॉलम थोडासा ऑसिलेट होतोय असा. हा, दॅट इज स्विंग, ती पॉवर स्विंग. ओके. तर बघा काय म्हटले, अशामुळं जो आपला इम्पिडन्स रिले आहे तो मॉडरेटली अफेक्ट होतोय, मॉडरेटली अफेक्ट होतोय. ठीक आहे. म्हणून त्याला मीडियम ट्रान्समिशन लाईनला वापरतात. मीडियम ट्रान्समिशन लाईनला पॉवर स्विंग जास्त अफेक्ट करत नाही. ओके. म्हणून इम्पिडन्स रिले मीडियम ट्रान्समिशन लाईनला वापरतात. मीडियम, मी इथं लिहितो, मीडियम काय नंतर लक्षात येणार नाही, मीडियम ट्रान्समिशन लाईनला वापरतात. आणि मीडियम ट्रान्समिशन लाईन मध्ये पॉवर स्विंग मॉडरेटली अफेक्ट होतोय, म्हणजे मॉडरेट असते पॉवर स्विंग, लई नसते पॉवर स्विंग. ठीक आहे. जसं बघा तिथं पुढं लॉंग ट्रान्समिशन लाईन मध्ये, लॉंग ट्रान्समिशन लाईनला पॉवर स्विंग लई सिव्हिअर असतं. म्हणजे तुम्ही तीच आता पाईप दाखवली ना, ती पाईपची लेंथ मोठी करा. ओके. तर पाईपची लेंथ फार मोठी, जरा जर ऑब्स्ट्रक्शन आलं तर पाणी लय हलतंय ना वर खाली, कारण पाण्याचं एक मोठं चॅनल कंटिन्युअसली फ्लो व्हायला लागले. ओके. अशा पद्धतीने
मग तेच बघा, पाईप जी लेंथ जर कमी असेल तर पॉवर स्विंग असणार आहे का तिथं? म्हणजे वॉटर कॉलम हलणार आहे का? नाही. तुम्ही घराच्या बाहेर पाणी मारताय, ठीक आहे, तर तुम्हाला असं कधी जाणवलंय की पाईप समजा छोटी असेल पाईप आणि पुढे त्याला हात लावा पुढं, हा, ते पाईपच्या बाबतीत पण तुम्ही इमॅजिन केलं असेल बघा. पाईपची लेंथ जर छोटी असेल आणि त्याच्या पुढे हात लावला तुम्ही आणि पाणी प्रेशरनं पुढे हे करायला, पाईप हलते का ती? नाही, पाईप स्थिरच असते. पण समजा पाईपची लेंथ जर मोठी असेल, ओके, आपण 2-3 घरं सोडून जर अशी पाण्याची पाईप आणली, तिथं जरा तुम्ही पुढं तोंड दाबून बघा, पाईप हलते पाठीमागे. जाणवलं काही? केलंय का? बघितलंय कधी? हे छोटे छोटे गोष्टी असतात. म्हणून आईन्स्टाईन काय म्हणलाय, इफ यू वॉन्ट टू लर्न इफेक्टिव्हली, जर तुम्हाला चांगलं शिकायचं असेल, ऑब्झर्व द नेचर केअरफुली. नेचर मधल्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना, नॉर्मली ज्या होणार आहेत, ह्या तुम्ही जर केअरफुली ऑब्झर्व केल्या, जे तुम्हाला शिकायचं आहे त्यामध्ये हे सेम गोष्टी अशा इथून तिथून इनडायरेक्टली तिथं मॅच होतात. ठीक आहे, तसंच इथं होते. पुढं बघा, आता हा जो आहे हा इम्पिडन्स रिले, ह्याच्यात डायरेक्शनल प्रॉपर्टीज नाही आहेत. म्हणजे इक्वेशन मध्ये बघा, हे डायरेक्शनल युनिट आहे. ओके, हे डायरेक्शनल युनिट आहे. ह्याच्यात डायरेक्शनल युनिट आहे का? नाही. म्हणजे तो डायरेक्शनल नाही. तो रिले, इम्पिडन्स रिले हा डायरेक्शनल नाहीये, पण डायरेक्शनल युनिटच नाही त्यात. ओके, ह्याचं जे ऑपरेशन आहे ते डिपेंड ऑन आर अँड एक्स व्हॅल्यू. ओके, लक्षात ठेवा, आर आणि एक्स मधनच इम्पिडन्स येतो ना, आर आणि एक्स मधनच इम्पिडन्स येतो. इम्पिडन्स काय असतो? झेड इज इक्वल टू आर प्लस जे एक्स. ओके, त्यानंतर बघा, हा जो रिले, दिस रिले इज मॉडरेटली अफेक्टेड बाय आर्क रेजिस्टन्स. ठीक आहे, मॉडरेटली अफेक्टेड बाय लोड एन्क्रोचमेंट आणि पॉवर सर्ज. ठीक आहे, पॉवर सर्ज म्हणजे पण तेच, सडनली पॉवर वाढली, पॉवर कमी झाली, तर ती पॉवर सर्ज म्हणजे जो पॉवरचा एकदम पुश जे येते ग्रीड मध्ये पुश केलं जातं ना, त्याच्यामुळे हा रिले अफेक्ट होत नाही. ओके, हे महत्वाचे पॉइंट आहेत, एक्झामचे पॉइंट आहेत बरं काही. त्यानंतर बघा, रिएक्टन्स रिले म्हटले. रिएक्टन्स रिले मध्ये हे काय, डायरेक्शनल युनिट आहे. ठीक आहे, हे करंट युनिट आहे. हा, मग ह्याचं नाव काय लिहिणार तुम्ही? हा बघा, डायरेक्शनल युनिट काय करते? रिस्ट्रेनिंग टॉर्क प्रोव्हाइड करते आणि करंट युनिट ऑपरेटिंग टॉर्क प्रोव्हाइड करते. ओके, मग ह्याला नाव काय देतो आपण? डायरेक्शनल रिस्ट्रेंट ओव्हर करंट रिले. ह्याचं नाव काय येते बघा? ह्याचं नाव काय येते? डायरेक्शनल रिस्ट्रेंट ओव्हर करंट रिले. डायरेक्शनल रिस्ट्रेंट ओव्हर करंट रिले. ठीक आहे, डायरेक्शनल रिस्ट्रेंट ओव्हर करंट रिले. हा रिएक्टन्स रिले शॉर्ट ट्रान्समिशन लाईन साठी वापरला जातो. लक्षात ठेवा, शॉर्ट ट्रान्समिशन लाईन साठी वापरला जातो. शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मध्ये पॉवर स्विंग हे लेस असते, म्हणून तिथं शॉर्ट ट्रान्समिशन लाईन साठी वापरला जातो. कारण रिएक्टन्स रिले हा पॉवर स्विंग मुळे जास्त अफेक्ट होते, मोर अफेक्टेड बाय पॉवर स्विंग. समजलं का? म्हणजे बघा, इथं म्हणले पॉवर स्विंग किंवा पॉवर सर्ज हायली अफेक्टेड बाय, हा जो आहे हा शब्द हायली अफेक्टेड बाय पॉवर सर्ज किंवा पॉवर स्विंग, म्हणून त्याला आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईन साठी वापरतोय. का? कारण शॉर्ट ट्रान्समिशन लाईन मध्ये पॉवर स्विंग कमी असते, पॉवर स्विंग लेस असते. कारण हा हायली अफेक्टेड म्हणजे त्याचा परफॉर्मन्स अफेक्ट होतोय, परफॉर्मन्स खराब होतोय त्याचा बिकॉज ऑफ पॉवर स्विंग. म्हणून त्याला आपण अशा ट्रान्समिशन लाईन मध्ये वापरणार जिथं पॉवर स्विंग कमी आहे. आणि याची कुठली ट्रान्समिशन लाईन आहे? शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. समजलं? हा, तर पुढे बघा, इथं नो काय म्हटले? दिस इज नॉट डायरेक्शनल.
म्हणजे हा पण डायरेक्शनल नाही, हा पण डायरेक्शनल नाही. त्याच्यात जरी ते असल डायरेक्शन युनिट असेल, पण ते रिस्ट्रेनिंग टॉर्क प्रोव्हाइड करायला लागले ना. ऑपरेटिंग टॉर्क प्रोव्हाइड करत असेल तर ते त्याच्याकडे डायरेक्शनल प्रॉपर्टी येणार. ठीक आहे, तो कोण आहे बघा, हा आहे. दिस इज डायरेक्शनल. कारण का, मो रिले मध्ये बघा दिस इज ऑपरेटिंग टॉर्क आहे, हा रिस्ट्रेनिंग टॉर्क आहे. ऑपरेटिंग टॉर्कच डायरेक्शनल युनिट प्रोव्हाइड करते, म्हणून हा डायरेक्शनल रिले. हा डायरेक्शनल पण आहे, डिस्टन्स पण आहे आणि डायरेक्शनल पण आहे. कालच बघितलं आपण डायरेक्शन पण बघतो ते. ओके, समजलं का? तसं बघा, हे असं हायली अफेक्टेड बाय लोड एन्क्रोचमेंट, पॉवर स्विंग. आणि हा आर आर्क म्हणजे आर्क रेजिस्टन्स ना अफेक्ट होत नाही. ठीक आहे, ज्यावेळी ब्रेकर कॉन्टॅक्ट सेपरेट झाले त्यावेळी तिथं आर्क रेजिस्टन्स तयार होतो ना, त्या आर्क रेजिस्टन्स मुळे अफेक्ट होत नाही. पण हायली अफेक्ट कोण होतोय, मो रिले हायली अफेक्ट होतो आर्क रेजिस्टन्स मुळे, त्याचा परफॉर्मन्स फार डेंजरसली अफेक्ट होतो. ठीक आहे, म्हणून आपण अशा ट्रान्समिशन लाईन मध्ये वापरतो ज्या ट्रान्समिशन लाईन मध्ये आर्क रेजिस्टन्स फारच कमी असणार, निग्लिजिबल असणार. तो कुठं, जर समजा मी लॉंग ट्रान्समिशन लाईन साठी वापरलं त्याला, तर लॉंग ट्रान्समिशन लाईन म्हणजे त्याची ऑलरेडी लेंथ जास्त आहे, त्याचा ऑलरेडी इम्पिडन्स जास्त आहे, त्याचा ऑलरेडी रेजिस्टन्स जास्त आहे. त्या जास्त रेजिस्टन्स मध्ये या आर आर ची व्हॅल्यू ऍडजस्ट होऊन जाणार ना, ऍडजस्ट होऊन जाणार. समजा आर आर 10 ओहम असेल आणि ही लॉंग ट्रान्समिशन लाईनचा इम्पिडन्स 1000 ओहम आहे, 1000 ओहम आहे लॉंग ट्रान्समिशन लाईन. ठीक आहे, 1000 ओहम, तर 10 ओहम 1000 ओहम मध्ये ऍडजस्ट होऊन जाते, किरकोळ. ठीक आहे, 0.1%, बरोबर ना, 1%. ठीक आहे, हा चला पुढं बघा. त्यानंतर काय म्हणले, लेस अफेक्टेड बाय लोड एन्क्रोचमेंट आणि पॉवर सर्ज किंवा पॉवर स्विंग. आणि त्याच्यामुळे ह्याचं आता नाव काय पडणार बघा, व्होल्टेज रिस्ट्रेंड डायरेक्शनल रिले. याचं नाव काय पडतंय, व्होल्टेज रिस्ट्रेंड डायरेक्शनल रिले, याचं नाव पडतंय. ओके, व्होल्टेज रिस्ट्रेंड डायरेक्शनल रिले. लक्षात ठेवा, ह्याचं पण ऑपरेशन आर आणि एक्स वर डिपेंड असते. आणि झेड सीन लेस दॅन झेड सेट रिले ऑपरेट होतोय, रिले ऑपरेट होतोय. ठीक आहे, ओके, हे असं आहे. लक्षात आलं? ठीक, बघा आता जरा पुढे जाऊ आपण. 5 मिनिटं फक्त, 5 मिनिटात एक टॉपिक कंप्लीट होतोय, तो म्हणजे आपला डिफरन्शियल रिले. सोपाच आहे आपण, डिफरन्शियल रिले. आता डिफरन्शियल रिले काय असतं बघा, समजा ही ट्रान्समिशन लाईन आहे. ओके, इथं सिटी लावली जाते अशी. ओके, ओके, हे बघा ऑपरेटिंग कॉइल. हा, आता काय बघा, काय असतं याच्यात, म्हणजे लास्ट पॉइंट आहे आपला डिफरन्शियल रिले. जे इम्पॉर्टंट असे डिव्हाइसेस असतात, ठीक आहे, अल्टरनेटर, ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे, त्यानंतर अजून काय स्टेटर वाइंडिंग किंवा बसबार प्रोटेक्शन. बघा, अल्टरनेटर, स्टेटर वाइंडिंग, ओके, त्यानंतर ट्रान्सफॉर्मर, बसबार
किंवा शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, क्रिटिकल शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. ओके, या असे जर असतील क्रिटिकल शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, तर असे जे 4 आपल्याला जर प्रोटेक्ट करायचे असतील तर त्यासाठी आपण काय करतो, डिफरन्शियल प्रोटेक्शन वापरतो, डिफरन्शियल रिले वापरतो, डिफरन्शियल प्रोटेक्शन वापरतो. आणि यालाच आपण युनिट प्रोटेक्शन पण म्हणतो. म्हणजे एखादं स्मॉल युनिट आपल्याला प्रोटेक्ट करायचंय. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो, युनिट प्रोटेक्शन म्हणतो. आणि याला अजून एक नाव दिलंय बघा, सर्क्युलेटिंग करंट डिफरन्शियल रिले. सर्क्युलेटिंग करंट डिफरन्शियल रिले. ओके, सर्क्युलेटिंग करंट डिफरन्शियल रिले. आता काय असतं बघा याचं वर्किंग, सोपं आहे एकदम, काय अवघड नाहीये. समजा या ट्रान्समिशन लाईनचा करंट आहे 1000 अँपिअर करंट फ्लो व्हायला लागलाय. ठीक आहे, किंवा समजा तुम्हाला ट्रान्समिशन लाईन जर वाटलं काय तर प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही ट्रान्सफॉर्मर इमॅजिन करू शकता. हा ट्रान्सफॉर्मर आहे. ओके, ट्रान्सफॉर्मर आहे. ठीक आहे, आता ट्रान्सफॉर्मर काय कॉन्स्टंट पॉवर डिव्हाइस आहे. ठीक आहे, किंवा बघा ट्रान्सफॉर्मर पण प्रोटेक्ट करायला वापरते, पण मी ट्रान्सफॉर्मरकडे येतो आता, लगेच कन्फ्युजन करतो, जरा कन्फ्युजन होईल त्यातनं, ट्रान्सफॉर्मरकडे येऊन. समजा ट्रान्समिशन लाईन आहे, ही क्रिटिकल ट्रान्समिशन लाईन आहे ज्याला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. त्या ट्रान्समिशन लाईन मधनं आलेला करंट 1000 अँपिअर आहे आणि गेलेला करंट काय असणार, 1000 अँपिअर. ऑब्विसली. ठीक आहे, असंच असणार आहे. प्रॉब्लेम कधी होणार, फॉल्ट होईल त्यावेळी. आता जेवढी ट्रान्समिशन लाईन आपल्याला प्रोटेक्ट करायची आहे ना, तेवढीच ट्रान्समिशन लाईन आपल्याला ह्याच्यात घेता येते. म्हणजे म्हणून ह्याला म्हटलं युनिट प्रोटेक्शन. म्हणजे मी एवढीच ट्रान्समिशन लाईन यात प्रोटेक्ट करू शकतो. ओके, आणि हे जे असतं ना, ही वायर त्याला पॅरलली अशी फिरवली जाते, नेली जाते. दिस इज कॉल्ड पायलट वायर. पायलट वायर. ओके, ट्रान्समिशन लाईनला पॅरलल नेली जाते प्रोटेक्ट करायचे असेल तर. आता यात काय होते बघा इंटरेस्टिंग गोष्ट कशी, हे काय सिटी आहे, सिटी 1 आणि सिटी 2. सिटी काय करते, व्होल्टेज करंट स्टेप डाऊन करते, करंट कमी करते. समजा ह्याचा करंट आहे 10 अँपिअर, स्टेप डाऊन झाला 10:1, 100:1. सिटीचा रेशो आहे, सिटी रेशो काय 100:1. म्हणजे इथं 10 अँपिअर आलं. आणि इथं पण बघा या साईडला, इकडं पण 10 अँपिअर. हे आयडेंटिकल सिटी घ्यायला लागतात, बोथ आयडेंटिकल. ओके, त्यानंतर त्याचे एवढे आयडेंटिकल घ्यायला लागतात की त्याचे रेशो एरर अँड फेज अँगल एरर दोन्हीचे सेम पाहिजेत, दोन्ही सिटीचे सेम पाहिजेत, त्या आयडेंटिकल पण पाहिजेत आणि हे पण सेम पाहिजे, इतके एक्झॅक्ट घ्यायला लागतात. त्याच्यामुळे होतंय काय, हा जो करंट आहे ना, हा करंट येतो सेम. ओके, आता ह्याच्यामुळे काय होतंय बघा, या करंटमुळे आता हा बघा, हा 10 अँपिअर आहे, हा 10 अँपिअर आहे. ह्यातनं करंट किती जाणार, 0. यस, करेक्ट, 0 अँपिअर जाणार करंट. ओके, कारण आलेला करंट 10 आहे, पुढे गेलाय 10, खाली किती जाणार, 0. ओके, ही काय ऑपरेटिंग कॉईल आहे, दिस इज ऑपरेटिंग कॉईल. मग रिले ऑपरेट होणार का, नाही, त्यातनं करंटच काय जात नाही. आता बघा फॉल्ट झाला, ठीक आहे, फॉल्ट झालं की काय होतंय, समजा लाईन कट झाली, पुढची ही लाईन कट झाली, ही ग्राउंडला टेकली, इकडून करंट चाललाय एक 10-11 अँपिअर चाललाय, सॉरी 1000 अँपिअर आहे ना, हा चालला करंट, समजा 1100 अँपिअर गेला, म्हणजे इथला करंट किती आला, हा 11 अँपिअर करंट. इकडे पुढे किती गेला, 0. म्हणजे इथला करंट काय झाला, हा 0. म्हणजे हा करंट काय झाला, 0. म्हणजे 11 अँपिअर आलाय, सगळ्याचा सगळा खाली जाणार, आणि जर खाली गेला रिले विल ऑपरेट. दिस इज कॉल्ड
डिफरन्शियल प्रोटेक्शन. दिस इज कॉल्ड डिफरन्शियल प्रोटेक्शन. हे असं डिफरन्शियल प्रोटेक्शन असतं, त्यालाच युनिट प्रोटेक्शन म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय बघा, डिफरन्शियल प्रोटेक्शनवर तुम्हाला हे विचारलं जाते. ओके, हे विचारलं जाते. ओके, आता अजून एक बघा काय असतं त्याच्यात, हा जो सुरुवातीला ऑपरेट होत नाही त्यावेळेला जो आपल्याला करंट ह्यातला 0 करायचा असतो ना, त्यासाठी इथं बॅलन्सिंग रेजिस्टर असतं. ठीक आहे, इथं these are balancing resistors. बॅलन्सिंग रेजिस्टर. ओके, आणि हे व्हेरिएबल असते. हे काय करतात, हे ऍडजस्ट करून आपल्याला जो ऑपरेटिंग कॉइल आहे, ऑपरेटिंग कॉइल मधला करंट हा मिनिमम ठेवायचा असतो. समजलं का? ऑपरेटिंग कॉइल मधला करंट ऍडजस्ट करण्यासाठी काय असते, बॅलन्सिंग रेजिस्टर्स. म्हणजे ऍडजस्ट करंट इन ऑपरेटिंग कॉइल. ऑपरेटिंग कॉइल इन नॉर्मल कंडिशन. ठीक आहे, यस. ओके, तर इथं थांबू आपण आज. हा पॉवर सिस्टमचा सिलेबस कंप्लीट झाला. ठीक आहे, थांबूया आपण.